कसे आहात मुलांनो? अभ्यास करताय ना? मजा येते ना शिकायला? तर आज आपण वेन आकृतींबद्दल माहिती घेणार आहोत. संच लिहिण्यासाठी बंदिस्त आकृत्यांचा उपयोग ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन यांनी प्रथम केला. तर्कशास्त्र व संभाव्यता या विषयांना गणिती रूप देण्याचे काम जॉन वेन यांनी प्रथम केले. लॉजिक ऑफ चान्स हे त्यांचे प्रसिद्ध पुस्तक आहे. म्हणूनच यांच्या नावावरून या आकृत्यांना वेन आकृत्या असे नाव पडले. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर वेन आकृती म्हणजे आकृत्यांद्वारे दाखवण्यात आलेले संच. वेगवेगळ्या संचातील संबंध समजण्यासाठी आणि संचावर आधारित उदाहरणे सोडवण्यासाठी या आकृत्यांचा चांगला उपयोग होतो. वेन आकृत्या ह्या बंदिस्त, चौकोन, आयत, वर्तुळ, लंबगोल अशा आकृत्यांनी विविध आकृत्यांनी दर्शविल्या जातात. जेव्हा वेन आकृती ही अशा बंदिस्त आकृत्यांमध्ये दाखवली जाते तेव्हा आपण त्यांना संच म्हणतो. पण जर या आकृत्या अशा बंदिस्त नसतील म्हणजेच खुल्या असतील तर अशा आकृत्यांना आपण वेन आकृतीही म्हणत नाही आणि संचही म्हणत नाही. त्यामुळे संच असण्यासाठी आकृती बंदिस्त असणे बंधनकारक आहे. आता एक उदाहरण पाहूयात. आपल्याला सेट ए आहे, त्याच्यामधले घटक आहेत A1, 2, 3, 4, 5 म्हणजेच 1, 2, 3, 4, 5. हे आता वेन आकृतीने कसं दाखवता येईल हे आपण पाहूयात. आता हे तुम्ही संच पाहताय की आपण कसा ए संच कसा वेन आकृतीने दाखवलेला आहे. आपण इथे नाव दिलेलं आहे संचाला ए आणि इथे बिंदू दाखवलेले आणि नंतर आपण इथे आकडा लिहिलेला आहे. बिंदू नाही दाखवले तरी चालू शकतं, दाखवले तरी चालू शकतं. अशा प्रकारे आपण इथे संच एमध्ये असलेले सर्व घटक इथे या आकृतीमध्ये दर्शविलेले आहेत. आता इथे या वेन आकृतीच्या मध्ये आपण वर्तुळ दाखवलेले आहे. या वर्तुळाच्या ऐवजी तुम्ही त्रिकोण दाखवू शकता, चौकोन दाखवू शकता, इतर कोणतीही आकृती दाखवू शकता जी बंदिस्त आहे. आणखी एक उदाहरण पाहूयात. याच्यामध्ये ए हा सर्व भारतीयांचा संच आहे. तर हा आपण वेन आकृतीने कसा दाखवूयात ते आपण बघूयात. तर अशा प्रकारे आपण बंदिस्त आकृती घेतलेली आहे त्रिकोणाची आणि त्याच्यामध्ये फक्त आपण भारतीय, कारण की भारतीय हे लोकसंख्या भरपूर आहे, तेवढे अंक इथे लिहिणे आपल्याला शक्य नाही. म्हणूनच अशा पद्धतीने आपण या संचाला नाव दिलेले आहे ए आणि मध्यभागी लिहिलेले आहे भारतीय. अशा प्रकारे आपण या वेन आकृतीद्वारे हा संच दर्शवू शकतो. अजून एक नवीन उदाहरण पाहूयात. इथे संच दिलेला आहे आपल्याला ए, त्याचे घटक आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि दुसरा संच आहे बी, त्याचे घटक आहेत 1, 5 आणि 6. याची वेन आकृती कशी काढायची ते आपण पाहूयात आणि या दोन संचांमधला संबंध कसा दर्शवता येतो हेही पाहूयात. अशा प्रकारे आपण वेन आकृतीने आपण संच ए दाखवलेला आहे, त्याचे घटक वर्तुळामध्ये दाखवलेले आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि संच बी पण दाखवलेला आहे, त्याचे घटक आहेत 1, 5 आणि 6. तर या तुम्ही एक बघू शकता की या दोन्ही संचांमध्ये काही घटक हे समान आहेत. तर हे नुसते आपण संच जर पाहिल्या तर त्याच्यामधलं आपण समानता पटकन ओळखू शकत नाही, पण तेच वेन आकृतीने आपण अशा प्रकारे दाखवल्यामुळे यांच्यामधली समानता आपल्याला पटकन लक्षात येते. याच्यामध्ये बघा, दोन्ही वर्तुळं एका भागामध्ये एकमेकांवरती आलेली आहेत, तिथे समान घटक हे दाखवण्यात आलेले आहेत 1 आणि 5 आणि इतर भागामध्ये संच ए मध्ये उरलेले घटक दाखवलेले आहेत 2, 3, 4 आणि संच बी मध्ये एक जो घटक राहिलेला आहे 6 तो दाखवण्यात आलेला आहे. अशा प्रकारे आपल्याला बघता क्षणी आपल्याला लक्षात येते की याच्यामध्ये समान कोण आहे. अशा प्रकारे आपल्याला या वेन आकृत्यांचा उपयोग होतो. पुढचा मुद्दा आहे उपसंच. जर ए आणि बी हे दोन संच असतील आणि संच बीचा प्रत्येक घटक संच एचा देखील घटक असेल तर संच बीला संच एचा उपसंच म्हणतात. तर याचं एक उदाहरण पाहूयात. उदाहरणार्थ जर
तुमच्या वडिलांचे वडील म्हणजे तुमचे आजोबा, त्यांना 2 मुले आहेत. तुमच्या आजोबांचे कुटुंब हा एक मोठा संच झाला आणि तसेच त्यांच्या 2 मुलांची कुटुंबही त्यांच्या मोठ्या कुटुंबाचे, आजोबांच्या कुटुंबाचे 2 उपसंच आहेत. कारण की तुमच्या वडिलांच्या आणि त्यांच्या भावाच्या कुटुंबाचे जे काही घटक आहेत ते सर्व घटक हे आजोबांच्या कुटुंबाच्या संचाचे सुद्धा घटक आहेत. म्हणजेच आजोबांचे कुटुंब हा मुख्य संच आणि त्याचे उपसंच म्हणजे तुमच्या वडिलांचे कुटुंब आणि त्यांच्या भावाचे कुटुंब, अशा प्रकारे उपसंच आपल्याला दिसून येतील. लिहिताना नेहमी बी उपसंच ए असं लिहितात आणि अशा चिन्हाद्वारे ते दर्शविले जाते. याच्यामध्ये मोठ्या संच म्हणजे ए जो संच आहे तो मोठा आहे, त्याचा छोटा भाग म्हणजे बी संच आहे. तर तो छोटा भाग पहिल्यांदा लिहितो आपण बी चा उपसंच ए, म्हणजे ए चा उपसंच बी आहे असं जरी म्हणत असलो तरी आपण पहिल्यांदा इथे बी लिहिणार आहोत, त्याच्यानंतर चिन्ह दाखवणार आणि नंतर ए लिहिणार आहोत. याचे वाचन बी उपसंच ए, तसेच बी हा ए चा उपसंच आहे असंही करता येतं. आता याचे उदाहरण पाहूयात आपण. इथे संच ए दिलेला आहे, त्याचे घटक आहेत 1 2 3 4 5 6 7 8 आणि संच बी दिलेला आहे 2 4 6 8. इथे तुम्ही पाहू शकता की संच बी हा संच एचा उपघटक आहे, कारण की उपसंच आहे, कारण की संच बीचे घटक 2 4 6 8 हे संच ए मध्ये सुद्धा आहेत. 2 4 6 8 तुम्ही पाहू शकता. तर हे आपण अशा चिन्हाद्वारे दर्शवू शकतो की बी हा संच एचा उपसंच आहे. तर वेन आकृतीने हे आपण अशा प्रकारे दर्शवू शकतो. आपण लंबगोल आकृती संच ए दाखवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण घटक दाखवले आहेत संच एचे घटक 1 3 5 7 आणि आतमध्येच बी संच दाखवलेला आहे त्रिकोणामध्ये, त्याच्यामध्ये त्याचे घटक दाखवले 2 4 6 8. अजून एक उदाहरण पाहूयात. ए हा संच 5वीच्या वर्गातील मुले आहेत आणि बी हा संच 5वीच्या वर्गातील वसतिगृहात राहणारी मुले. तर वेन आकृतीने हे अशा पद्धतीने आपल्याला दर्शविता येईल. तसेच बी हा ए चा उपसंच आहे असे दर्शविता येईल. अजून एक उदाहरण पाहूयात. एन हा संच नैसर्गिक संख्या संच आहे आणि आय हा पूर्णांक संख्या संच आहे. तुम्हाला माहितीच आहे की पूर्णांक संख्या संचामध्ये धन ऋण अशा सगळ्या संख्या येतात, जे की नैसर्गिक संख्या फक्त धनसंख्या असतात. त्याच्यामुळे इथे आपण असं सांगितलेले आहे की एन हा आयचा उपसंच आहे. तसेच वेन आकृतीने आपण अशा प्रकारे हा दर्शवू शकतो. तुमच्या पुस्तकामध्ये हे लक्षात ठेवूया असं सांगितलेले आहे. पहिला मुद्दा आहे याच्यामधला, प्रत्येक संच स्वतःचा उपसंच असतो, म्हणजेच एचा उपसंच ए असतो. कारण की दोघांमध्ये सर्व घटक हे समानच असतात, कारण की म्हणूनच आपण ह्याला काय म्हणतो, प्रत्येक संच हा स्वतःचा उपसंच असतो, म्हणजेच एचा उपसंच ए असतो. दुसरा मुद्दा आहे, रिक्त संच हा प्रत्येक संचाचा उपसंच असतो, म्हणजे इथे फाय दिलेला आहे आपल्याला, फाय हा एचा उपसंच असं इथे सांगितलेले आहे. रिक्त संच म्हणजे रिकामा संच, ज्याच्यामध्ये कोणताही घटक नाही असा संच. म्हणजे जो रिक्त संच आहे तो इतर जे कोणते बाकीचे घटक आहेत ज्याच्यामध्ये काही इतर घटक आहेत त्या संचांचा हा रिक्त संच हा उपसंच असतो. जर ए बरोबर बी तर एचा उपसंच बी आणि बीचा उपसंच ए असे मानले जाते. म्हणजेच इथे काय सांगितलेले आहे, जर ए या संचाचे घटक आणि बी या संचाचे घटक हे समान असतील तर ज्याप्रमाणे ए हा बीचा उपसंच असतो तसंच बी सुद्धा एचा उपसंच असतो, कारण की या दोन्ही संचांचे घटक हे समान असतात.
पुढचा मुद्दा, जर ए हा उपसंच आहे बीचा व बी हा उपसंच आहे एचा, तर ए आणि ए बरोबर बी असं दर्शवलं जातं. म्हणजे वरचंच जे काही वाक्य दिलेलं आहे तेच उलटं करून यांनी खाली दिलेलं आहे. हे चारही मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. याचा उदाहरण सोडवताना तुम्हाला उपयोग होणार आहे. आपला पुढचा मुद्दा आहे विश्वसंच. आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो. त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करत नाही. विचारात घेतलेल्या प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असतो. म्हणजे याचं एक उदाहरण देते तुम्हाला. म्हणजे या पहिल्या वाक्यात काय लिहिलेलं आहे, आपण ज्या संचाचा विचार करणार आहोत त्या सर्वांना सामावून घेणारा एक मोठा संच विश्वसंच म्हणून घेता येतो. आता इथे बघा, जर आपल्याला तुमच्या शाळेतील 9वीचे विद्यार्थी, 9वी अ चे विद्यार्थी, 9वी ब चे विद्यार्थी, 9वी क चे विद्यार्थी असे जर घ्यायचे असतील तर याचा विश्वसंच म्हणून आपल्याला काय घ्यावे लागतील, तुमच्या शाळेतील 9वीचे विद्यार्थी हा इथे विश्वसंच असेल. त्याच्या बाहेरील घटकांचा आपण विचार करत नाही. म्हणजे तुमच्या शाळेतल्या इतर विद्यार्थ्यांचा आपण इथे विचार करणार नाही. जे काही पहिलीला असतील, दुसरीला असतील, 8वीला असतील त्यांचा आपण विचार करणार नाही. आपण फक्त विश्वसंच इथे काय घेतलेला आहे, तुमच्या शाळेतील 9वीचे विद्यार्थी. विचारात घेतलेल्या प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असतो. म्हणजे आपण विचार कोणत्या संचांचा करणार आहोत, तुमच्या शाळेतील 9वी अ चे विद्यार्थी, तुमच्या शाळेतील 9वी ब चे विद्यार्थी, तुमच्या शाळेतील 9वी क चे विद्यार्थी, या 3 संचांचा आपण विचार करणार आहोत. तर ते विचारात घेतलेल्या प्रत्येक संच विश्वसंचाचा उपसंच असेल. म्हणजेच तुमचा विश्वसंच इथे कोणता आहे, तुमच्या शाळेतील 9वीचे विद्यार्थी हाच तुमचा विश्वसंच आहे आणि 9वी अ, 9वी ब आणि 9वी क हे त्याचे उपसंच आहेत. आता मी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही संच पाहू शकता. ए हा शाळेतील 9वी अ चे विद्यार्थी, बी हा शाळेतील 9वी ब चे विद्यार्थी, सी या शाळेतील 9वी क चे विद्यार्थी आणि यू हे आपण विश्वसंचासाठी वापरतो, तो शाळेतील इयत्ता 9वीचे विद्यार्थी. तर यू या संचामध्ये शाळेतील 9वीचे सर्व विद्यार्थी येतात. म्हणजेच वरचे ए बी सी हे तिन्ही यूचे उपसंच आहेत. म्हणजे ए हा यूचा उपसंच आहे, बी हा यूचा उपसंच आहे आणि सी हा यू संचाचा उपसंच आहे. दुसरं उदाहरण आहे की ए हा संच उद्यानातील फुलांचा आहे आणि बी हा संच उद्यानातील गुलाबाची फुले असा आहे. हे वेन आकृतीने आपल्याला असं दर्शवता येईल. शक्यतो विश्वसंच हा आयता आकृतीने दर्शविला जातो. आपण इथे बघा, आयताच्या बाहेर आपण यू लिहिलेला आहे. अशा प्रकारे आपण विश्वसंच दर्शवू शकतो. आणि त्याच्यामध्ये लंबगोलाने उद्यानातील गुलाबाची फुले हा बी संच सुद्धा आपण दाखवलेला आहे. इथे बी संच हा ए संचाचा म्हणजे विश्वसंचाचा उपसंच आहे. इथे उद्यानातील फुले हा विश्वसंच आहे. याच्यावरून हे कळते की विश्वसंच म्हणजे आपल्याला जी काही माहिती दिलेली असते, जे काही घटक त्या संचांमध्ये असतात, त्या संचांमधले सर्वात जास्त माहिती असणारा किंवा सर्वात जास्त घटक असणारा जो संच असतो त्याला आपण विश्वसंच असे म्हणतो. पुढचा मुद्दा पूरक संच. समजा यू हा विश्वसंच आहे. जर बी हा यूचा उपसंच आहे तर संच बी मध्ये नसलेल्या परंतु विश्वसंच यू मध्ये असलेल्या घटकांच्या संचाला संच बीचा पूरक संच म्हणतात. म्हणजे बघा, समजा यू हा विश्वसंच आहे, म्हणजे हा सर्वात मोठा संच आहे. जी माहिती आपल्याला
जी घटक आपल्याला बघायचे आहेत, त्यांचा विचार करायचा आहे, ते सर्व घटकांचा असलेला संच म्हणजे विश्वसंच आहे. जर बी हा यूचा उपसंच आहे, म्हणजे बी मध्ये यू या संचातले काही घटक आहेत, तर संच बी मध्ये नसलेल्या, म्हणजे जे संच बी मध्ये घटक नाही आहेत परंतु विश्वसंचा यू मध्ये असलेल्या, परंतु ते विश्वसंचामध्ये घटक आहेत, अशा घटकांचा जो संच असतो तो बीचा पूरक संच म्हणतात. संच बीचा पूरक संच बी डॅश किंवा बी असा दर्शवितात. उदाहरणाद्वारे आता हे आपण समजून घेऊयात. आता इथे यू संच म्हणजेच विश्वसंच आपल्याला दिसतो आहे. त्याच्यामध्ये कोणते कोणते घटक आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर हा झाला विश्वसंच. तसाच इथे ए संच आहे, त्याचे घटक आहेत 4, 6, 8, 10. तर ए या संचामध्ये असलेले पण ते सोडून जे इतर घटक यू या संचातले आहेत त्यांना आपण काय म्हणतो? पूरक संच. एचा पूरक संच, जो अशा प्रकारे आपण दर्शवितो. तर असे कोणते कोणते ए मध्ये आहेत, असे कोणते आपण ते यू मध्ये पण आहेत, म्हणून ए हा यूचा उपसंच झाला. पण आपल्याला इथे पूरक संच बघायचा आहे एचा, जो की यू या संचामध्ये आहेत पण ए या संचामध्ये नाहीत, असे जे घटक आहेत ते म्हणजे एचे पूरक संच. ते या संचामध्ये ते घटक येतात. म्हणजे कोण? 1, 2, 3, 5, 7, 9. तर वेन आकृतीने आपल्याला असं दर्शवता येईल. इथे बघा, आपण शक्यतो विश्वसंच हा यूनेच दर्शवितात. तर इथे विश्वसंच यूने दर्शवितात आणि आयताकृतीने सुद्धा दर्शवितात. तसंच आपल्याला इथे आपण त्रिकोणाने ए हा संच दाखविलेला आहे. त्याचे घटक त्याच्यामध्ये लिहिलेले आहेत 4, 6, 8 आणि 10. आणि विश्वसंचामध्ये असलेले पण ए या संचामध्ये नसलेले जे घटक आहेत 1, 2, 3, 5, 7, 9, ते ए डॅश म्हणजेच पूरक संच, जो की एचा आहे, एचा पूरक संच म्हणून आपण दाखविलेला आहे. दुसरे उदाहरण पाहूयात. इथे यू म्हणजे विश्वसंच दिलेला आहे आपल्याला 1, 3, 9, 11, 13, 18, 19. आणि दुसरा संच तो बी डॅश आहे, तो आहे 1, 18, 19. तर तुम्हाला सांगा बरं, याच्यावरून आपल्याला बी हा संच काढता येईल का? म्हणजेच आपल्याला काय करावे लागेल? बी डॅशमध्ये जे काही घटक आहेत 1, 18, 19 ते सोडून इतर जे विश्वसंचामध्ये घटक आहेत ते घटक आपल्याला नमूद करावे लागतील बी या संचामध्ये. ते अशा प्रकारे असतील. म्हणजेच याच्यावरून तुमच्या हे लक्षात येतं आहे का? पूरक संचाचा पूरक संच म्हणजे दिलेला हा संच असतो. तर व्हेन आकृतीने आपण हे पाहूयात. अशा पद्धतीने व्हेन आकृतीने आपल्याला वरील संच दाखवता येतील. आयताकृतीने आपण दाखवलेला आहे की हा विश्वसंच आहे, त्याचे घटक आपण दाखवलेले आहे. त्याच्यामध्ये बी संचाचे घटक आहेत 3, 9, 11, 19 आणि बी डॅश संचाचे घटक आहेत 1, 19, 18. तुमच्या पुस्तकामध्ये पूरक संचाचे गुणधर्म सांगितलेले आहेत. ते अतिशय महत्त्वाचे आहेत, ते लक्षात ठेवायचे आहेत. तर पहिला गुणधर्म असा आहे की ए आणि ए डॅश यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. म्हणजेच ए आणि एचा पूरक संच यांच्यामध्ये सामायिक घटक नसतो. म्हणजेच त्या दोघांमध्ये कोणताही घटक समान नसतो आणि तो असूच शकत नाही. कारण की या पूरक संचाचाच अर्थ काय होतो की मधून ए संचामध्ये असलेले घटक सोडून जे इतर घटक आहेत त्यांना आपण पूरक संच म्हणतो. म्हणूनच ए आणि त्याचा पूरक संच ए
एचा पूरक संच याच्यामध्ये कोणताही सामायिक घटक असू शकत नाही. दुसरा गुणधर्म आहे ए हा यूचा उपसंच आणि एचा पूरक संच हा यूचा उपसंच म्हणजेच ए आणि त्याचा पूरक संच हे दोघही विश्वसंचाचे उपसंच असतात. पुढचा गुणधर्म विश्वसंचाचा पूरक संच हा रिक्त संच असतो. पूरक संच म्हणजे काय? आपण त्या संचाच्या मध्ये जे नसणारे घटक आहेत ते आपण घेतो तेव्हा आपण त्याला पूरक संच म्हणतो. पण विश्वसंचामध्ये तर सर्व घटक येतात. तर म्हणजे जे काही आपण गृहीत धरलेलं आहे त्याच्यामधले सर्व घटक ह्या विश्वसंचामध्ये येत असतात. त्याच्यामुळे त्याच्या विरुद्ध कोणताही घटक असू शकत नाही. म्हणजेच तो संच हा रिक्त संच असणार आहे. पुढचा गुणधर्म आहे की रिक्त संचाचा पूरक संच हा विश्वसंच असतो. बरोबरच आहे की रिक्त संच म्हणजे ज्याच्यामध्ये कोणताच घटक नाही, त्याच्या पूरक म्हणजे त्याच्या विरुद्ध जो संच असेल जे की ज्याच्यामध्ये सर्व काही घटक असतील, जो की आपण विश्वसंच असं म्हणतो, तो पूरकच असणार आहे रिक्त संचाला. अशा प्रकारे आपल्याला हे गुणधर्म समजले असतील आणि हे लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला उदाहरणे सोडवण्यासाठी याचा खूप उपयोग होणार आहे. धन्यवाद.